शिवलीला अमृत अध्याय 4. या अध्यायाच्या पठणाने आणि श्रवणाने घरातील दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होते, संपदा मिळू लागते आणि स्मरणशक्ती वाढते. चला तर आपण समजून घेऊया सोप्या मराठीमध्ये शिवलीला अमृतचे महत्त्व. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. धराधरेंद्र नंदरी पार्वतीच्या मानस सरोवरातील हंस उदारवृत्तीचा कापराप्रमाणे शुभ्रधवल अशा सदाशिवा तुझे अपरंपार गुण वेदांनी सदैव वर्णिले आहे. तुझे मूळ, मध्य आणि अंत कोणालाही कळलेला नाही. तूच सर्वांचा कर्ता व सर्व कार्यांचे कारण आहे. तू कोठे व कसा प्रकट होशील याचा थांग ब्रह्मदेवालाही लागला नाही. भक्ताच्या मनास जाणून घे. तू जगन्निवास जगन्नाथ होऊन तिथे प्रकट होतोस. याविषयी हकीकत सूताचे शौनादिकांना सांगितले. किरात देशात वीरमणश नावाचा अत्यंत पराक्रमी असा एक राजा शत्रूचा भीमोड करीत असे. तो शिकार करून त्यांचे घोर अशी हिंसा करीत असे आणि नित्य मद्य व मांसाहार यात रममाण असे. चारही वर्णाच्या स्त्रियांचा तो उपयोग घेत असे. त्याच्या ठाई दया नव्हती, तसेच तो नेहमी अधर्मानेच वर्तन करी. असे असूनही तो शिवभजनात रममाण होत असे आणि विधीपूर्वक नित्य शिवपूजनही करत असे. त्याच्या पत्नीने त्याला कुमुद्वती होते. ती अत्यंत चतुर व गुणवान होती. एकदा एकांतात असताना कुठलाही आडपडदा न ठेवता तिने आपल्या पतीला विचारले, तुम्ही नित्य बरेचदा शिवरात्री, सोमवार, प्रदोष यासारख्या शिवव्रताचे आचरण करता, स्वतः शिवासमोर नृत्य व गायनही करता आणि शिवलीलामृतचे वर्णन करता, मग त्याचसोबत तुमच्याकडून दोषही घडतात, तेव्हा इथे मात्र तुम्ही शिवभजनाशिवाय सावध राहता. तेव्हा त्या वीरमणश राजाने पूर्वजन्माची हकीकत पत्नीला सांगितले. हे सुंदरी, मी पूर्वजन्मी पंपा नामक नगरीत कुत्र्याच्या रूपाने नांदत होतो. एकदा वद्य चतुर्दशी महाशिवरात्रीच्या योगावर मी एका शिवलिंगासमोर आलो. तेथे समग्र शिवपूजा मी पाहिली. तेथे दारावर उभ्या असलेल्या राजदूतांनी मला काठीने मारताच मी लगबगीने पळत पळत सर्व दिशेने प्रदक्षिणा केली. अन्नाचा गोळा खाणे मिळले नाही म्हणून मी पुन्हा तेथेच आलो. तेव्हा पुन्हा त्यांनी हकलवून देता मी शिवमंदिरास प्रदक्षिणा केला आणि पुन्हा तेथेच येऊन बसलो. तेव्हा मात्र त्यांनी रागाने मला बाण मारला. त्या कारणाने मी समोर शिवलिंगाकडे पाहतच प्राण सोडला. त्या पुण्यकर्मामुळे मला राजदेह प्राप्त झाला. परंतु कुत्र्याचे दुष्टगुण तसेच राहिल्याने विविध दोषाचे आचरण करणे मला भाग आहे. त्यावर कुमुद्वती म्हणाली, तुम्हास पूर्वजन्मीचे ज्ञान होत असेल तर मग मी पूर्वी कोण होते हे मला सांगा पाहू. तेव्हा राजा वीरमणश म्हणाला, तू पूर्वी कबुतराची मादी होतीस. तू चोचीत मांसाचा तुकडा घेऊन जात असताना तुझ्या मागे बहिरी ससाना लागला. तेव्हा शिवमंदिरास 3 प्रदक्षिणा करून तू शिखरावर बसलीस. तू अत्यंत दमली असल्याने तुला त्या बहिरी सस्यानाने शिवमंदिरासमोर ठार केले. तेव्हा तू मंदिरासमोर पडलीस, म्हणून या जन्मात तू राणी झालीस. तेव्हा कुमुद्वती राजाला म्हणाली, तुम्ही त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष आहात, तर आपण दोघे कुठल्या जन्मास जाऊ या विषयाची समग्र हकीकत मला सांगा. त्यावर राजा म्हणाला, हे मृगनयनी, ऐक. पुढच्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा होईन. हे चंद्रमुखी, तू जया नावाची राजकन्या होशील आणि माझ्याशी विवाह करशील. तिसऱ्या जन्मी हे गुणसरिते ठरल्याप्रमाणे मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग राजाची मुलगी होऊन माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईल. तू मगध राजाची मुलगी होशील आणि माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मी मी अवंती देशाचा राजा होईल आणि तू दशहर्ता राजाची मुलगी होऊन मला प्राप्त होशील. 6व्या जन्मी मी अनार्थ देशाचा राजा होईल, तर तू ययाती वंशात गुणवती नावाने जन्म घेशील. 7व्या जन्मी मी पांड्य देशीचा राजा होईन. तू पद्य राजाची मुलगी वसुमती होशील. तेथे माझी विपुल प्रसिद्धी होईल. मी शिवकृपेने पराक्रम करून शत्रूंचा शासन करीन, धर्माचा प्रचार करीन, आयुष्यभर शिवभजन करील
मग त्या जन्मी मी पुत्राकडे राज्य देऊन महाअरण्यात तपश्चर्येस जाईन. तेथे मी अगस्ती ऋषींना शरण जाईन. त्यांच्याकडून शैवपंथांची दीक्षा घेईन आणि दोषरहित होईन. नंतर हे शुभवदने मी तुझ्यासोबत कैलासपदी जाईन. सूत शौनादिकांना म्हणाले, अनेक जन्म घेऊन अखेरीस विमर्शन राजा ब्रह्मद्यानी झाला आणि चिरंतर त्याचे शिवप्राप्त करता झाला. ज्याचे वर्णन करताना वेद आणि शास्त्रे यांची सीमा कळून येत नाही अशा शिवमहात्म्याचे वर्णन करणे ब्रह्मदेव वा इंद्र यांना देखील शक्य नाही. शिवगुणांचे कीर्तन ऐकून त्यांचे मन सद्गतीत होत नाही, तसेच त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत नाहीत. त्यांच्या जगण्याचा धिक्कार असो, त्यांच्या कर्माचा धिक्कार असो, त्यांच्या विद्येचा धिक्कार असो, त्यांच्या धर्माचा धिक्कार असो, असा तो अधम जगून तरी काय उपयोगी. संसारात अशा दुरात्म्याचे जगणे व्यर्थ ठरते. आता शिवभजनाची थोरवी ऐकावी. उज्जैनी नावाच्या नगरात चंद्रसेन राजा न्यायनीतीने राज्य करीत होता. तेथील महाकलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या सेवेत चंद्रसेन राजा सदा तत्पर असे. ते राजाचा मणिभद्र नावाचा प्राणप्रिय मित्र, चतुर आणि पवित्र वृत्तीचा होता. सर्वज्ञ व दयाळू गुरु आणि भाविक व उदार शिष्य या गोष्टी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात. सुंदर व पतिव्रता पत्नी, पितृभक्त व भाग्यशाली पुत्र, विद्वान व मधुर बोलणारा वक्ता देखील विशेष पुण्याईनेच प्राप्त होत असतात. दिव्य हिरा व परीस उत्कृष्ट घडाईचा पाणीदार मोती, ज्ञानवंत पिता व विशेष पात्रतेचा गुरु या गोष्टी त्रिभुवनात देखील अपूर्व आहेत. राजा चंद्रसेन व मित्र मणिभद्र हे दोघेही चांगले सुजाण होते. मणिभद्राने सुवर्णासमान असलेले एक मणी चंद्रसेनास दिला. त्या मण्यास अष्टधातूपैकी कोणत्याही धातूचा स्पर्श झाला तरी त्या धातूचे 52 कशी सोने होत असे. शिवाय त्यामुळे साप, वाघ, चोर यांचे भय देखील राज्यास राहत नसे. या मणाचे दर्शन होताच सर्व प्रकारच्या रोगांचे भस्म होत असे. नगरात दुर्भिक्ष, शोक, अवर्षण राहत नसे. तो प्रकाशमय मणी कंठास बांधल्यावर राजा इंद्राप्रमाणे दिसत असे. हा मणी जवळ असल्यावर समरंगणात अद्भुत रीतीने जय प्राप्त होई. कदापिही अपयश येत नसे. जे कोणी शत्रुत्व पत्कारून येत असे ते स्वयेच प्राणमित्र होत असे. त्या मण्यामुळे राजाचे आयुष्य, आरोग्य व ऐश्वर बऱ्याच प्रमाणात वाढत चालले. तो सर्व प्रकारच्या गुणांच्या बाबतीत वरचढ होत चालला. जणू शिवभजन चालू असताना तेथे गंगेचा लोट यावा, किंवा विवेक व वैभवरूपी रत्नांनी खचित असा मुकुट असावा, किंवा चातुर्याने उचंबळलेला समुद्र असावा, किंवा वैराग्यरूपी सरोवरातील हंस असावा, किंवा शांतरूपी उद्यानातील दोषरहित तपस्वी असावा, किंवा ज्ञानामृताची विस्तृत अशी विहीर उचंबळून यावी. राजाचे ऐश्वर सतत वाढत चालले असताना पृथ्वीवरील अन्य राजे त्याचा द्वेष करू लागले आणि त्यांनी त्या मण्याची मागणी करण्यापोटी जणू सामर्थ्याची स्पर्धा सुरू केली. बहुतेकांना राजवाड्याकडील त्या मणाचे वर्चस्व असह्य झाले. पुढे पृथ्वीवरील सर्व राजे त्यांच्या अपार सेना घेऊन एकत्र आले आणि त्यांनी राजाच्या उज्जैनी नगरीस वेढा घातला. अशा प्रकारे कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या लक्ष्मीपती विष्णूच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभावा, किंवा शंकराच्या माथ्यावर चंद्र दिसावा, तसा तो प्रकाशमय मणी राजाच्या कंठातून खुलून येतो. अन्य राजांनी दूतकौरी निरोप धाडला, तो मणी आम्हास ताबडतोबीने दे. तेव्हा राजास वाटले की हा कोणता अनर्थ ओढवला. मौल्यवान वस्तू जवळ असणे हे अनर्थाचे कारण ठरले. ज्याच्यासाठी हे भूषण तेच दूषण ठरले. अति सौंदर्य, अति दहन, अति विद्या, अति प्रेम, अति भोग आणि अति संभाषण हे विघ्नास कारण ठरते. तेव्हा चंद्रसेन स्वतःशी म्हणाला, जर यांनी मणी द्यावा तर क्षत्रियत्व नष्ट होईल, न द्यावा तर भयंकर युद्धाला सामोरे जावे लागेल. आता कर्पूर गौर, करुणासागर, दीनांचा रक्षक, जगत उद्धारक, भक्ताचा व्रजपंजर अशा स्वामी महाकाळेश्वर यास यावेळी शरण जाऊया. तोच भक्त कार्याचा कैवारी आहे. तो त्रिपुरांतक असून तो जगदात्मा त्रिपुरा सुंदरीचा प्राणवल्लभ आहे. राजाने पूजा साहित्याची जोडणी केली व शिवमंदिरात बसला आणि सर्व चिंता सोडून त्याने विधीपूर्वक शिवपूजनास आरंभ केला. बाहेर प्रधानगण सेनेसोबत शिवस्मरण
करीत युद्ध करू लागले. नगरावरून महायंत्राचा तुफान मारा चालला होता. सर्व प्रकारच्या चिंता विसरून चंद्रसेन प्रेमपूर्वक चंद्रचूड शंकराची आराधना करू लागला आणि स्तोत्र व मानस ध्यानपूर्वक यथाविधी पूजा करू लागला. नगराबाहेर सर्व राज्य युद्ध करीत होते. चंद्रसेन राजा मात्र चिंतारहित असल्याने प्रेमपूर्वक होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी वाद्यांचा कल्लोळ चालला होता. धातू, तंतू, वायू, चर्म अशा 4ही प्रकारची वाद्ये वाजत होती. राजा महापूजा करत असतेवेळी नगरवासी लोक एकत्र येऊन ती पूजा पाहत होते. त्यात कडेवर एक मुलगा घेऊन एक विधवा गवळण तेथे आली. राजा पूजा करीत असताना तो 6 वर्षाचा बालक समग्र पूजा पाहत होता. पुढे काही वेळाने ती गवळण घरी आली. तिने बालकास कडेवरून खाली उतरवले आणि ती घरकाम करू लागली. तेव्हा ते बाळ घराशेजारील एका गवताच्या खोपट्यात जाऊन बसले. त्याने शिवलिंगासमान एक दगड घेतला व मातीने वेदिका तयार केली. त्यावर प्रेमपूर्वक शिवलिंगाची स्थापना केली. तेथे दुसरे कोणीही नव्हते. त्याने छोटे छोटे खडे जमवून त्यावर पूजा साहित्यातील वस्तूची कल्पना केली. तेच खडे त्याने मोठ्या प्रेमाने उपचार म्हणून देवास अर्पण केले. राजाची पूजा मनातल्या मनात आठवून तो प्रार्थनाऐवजी लिंगावर खडे अर्पण करू लागला. धूप दीप नैवेद्य आदी उपचारही त्याने जशास तसे अर्पण केले. कोवळे गवत व वासहीन फूल हेही त्याने आवडीने वाहिले. त्याला मंत्र, न्यास, आसन यादी काहीच माहीत नव्हते. तो केवळ प्रेमाने पूजा करीत राहिला. त्याला सुगंधी द्रव्ये कोठून मिळणार? त्याने शिवावर माती उधळली, ओंजळीतल्या मातींची पुष्पांजली वाहिली. अशा प्रकारे राजासारखी त्यानेही पूजा केली. हात जोडून मानस पूजा करताना डोळे मिटून जेव्हा ध्यानहीन केले तेव्हा त्याचे चित्त शंकराच्या ठायी जडले. इथे त्याच्या मातेने स्वयंपाक केला व पुत्रास "ए रे मुला, जेवण कर" अशी हाक मारली. अनेकदा हाक मारूनही तो उत्तर देईना. तेव्हा तिने बाहेर येऊन पाहिले. तो बालक रिकाम्या झोपडीत बसलेले होते. माता म्हणाली, "बाळा, हे तू काय मांडलेस? चल लवकर झोपून घे जेवण करून." तरीही त्याने उत्तर दिले नाही. तेव्हा आईने रागाने लगोलग त्याचे शिवलिंग व सर्व पूजा उधळून टाकली. "लगेच जेवायला चल" असे म्हणून हात धरून ती त्यास ओढून आणली. जेव्हा बालकाचे डोळे उघडले तेव्हा मांडलेली पूजा उधळल्याचे पाहिले. तेव्हा "आहा, शिव असे म्हणत छाती बडवून घेतली. दुःखाने तो मूर्छित होऊन पडला व पुढे म्हणू लागला, "आता मी प्राण देईन." त्याच्या आईने त्याला शिव्या घातल्या. घरात जाऊन तिने स्वतः जेवण केले. फाटके पांघरून घेऊन चटईवर पहू चढली. इथे आपण केलेली पूजा उधळल्याचे पाहून बालक शिवनाम घेऊन रडू लागला. तेव्हा दयाळू शिवशंकराने एक अद्भुत असे नवल घडविले. जेथे गवताचे मोडके खोपटे होते तेथे रत्नजडीत शिवमंदिर उभारले. त्याला हिऱ्याचे खांब व शिखरावर नाना यत्नाचे कळस झळकत होते. त्याचे 4ही दारे रत्नजडीत होते. मध्ये रत्नाधारी शिवलिंग शोभून दिसत होते. त्या ज्योतिर्लिंगाची कांती चंद्राच्या कांतीहून अधिक सुंदर होती. बालकाने डोळे उघडले असता त्याला राजोपचारयुक्त अशी समग्र पूजा सिद्ध करण्यात आलेली दिसली. बाळ ब्रह्मानंदाने नाचू लागले. त्याने प्रेमळपणे यथासांग महापूजा केली. षोडशोपचाराने पूजा अर्पण करून शिवदेवतेस पुष्पांजली वाहिली. शिवनामावली उच्चार करीत बाळ कीर्तनात रंगून नाचू लागले. तेव्हा शिव म्हणाला, "अरे बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. लवकर वर माग." त्यावेळी तो बालक म्हणाला, "माझ्या आईने तुझ्या पूजा मोडली. तो अन्याय पोटात घाल." तेव्हा चंद्रमौळी "अवश्य" असे म्हणाला. "आईला दर्शनासाठी येथे घेऊन येतो." असे म्हणून तो बालक आपल्या घरी गेला. तेव्हा ते घर देखील त्याला रत्नजडीत झालेले दिसले. त्याची आई दिव्य पलंगावर पहुडली होती. पहिले स्वरूप पालटून ती स्त्री अतिसुंदर दिसत होती. सर्व प्रकारचे अलंकार घालून अत्यंत शोभिवंत होऊन पहुडली होती. बालकाने तिला जागे केले व म्हटले, "चल शिवदर्शन घे." तेव्हा तिने चहूकडे शिवाची अद्भुत रचना पाहिली. तिने बाळाला आपल्या छातीशी कवटाळून धरले आणि ती तात्काळ शिवमंदिरात आली आणि म्हणाली, "हे शिवदयाळा, तू धन्य आहेस. तुझा भक्त असलेला हा बाळ देखील धन्य आहे." पुढे गवळण लागलीच राजवाड्यात गेली आणि घडलेला वृत्तांत चंद्रसेनास सांगितली. तेव्हा राजा देखील प्रेमाने लागलीच धावत येत आला. त्याने बाळाचे पाय धरले. शंकराचे अद्भुत कार्य राजाने आश्चर्यचकित होऊन स्वतःच्या डोळ्याने पाहिले. नगरवासी लोकांचे लोंढे बालकास धावण्यासाठी धावत आले. एक लहान बालकास उमानात शंकर प्रसन्न झाला ही बातमी गावोगाव पसरली आणि अगणित लोक त्यास पाहावयास अवंती नगरी येऊ लागले.
पृथ्वीवरील राजे लोकांनाही चंद्रसेन नाजाचा निरोप धाडला की तुझी भक्ती धन्य आहे, तुझ्यावर गिरिजाराव प्रसन्न आहे. हे चंद्रसेना, द्वेष व दुर्वासना टाकून आम्ही तुझ्या भेटीस येत आहोत. ज्याला कैलास राणा प्रसन्न झाला तो बाळ आम्ही डोळ्यांनी पाहू इच्छितो. हे ऐकतात चंद्रसेन प्रधान समवेत नगराबाहेर आला आणि सप्तमोक्षपुऱ्यामध्ये ती अतिश्रेष्ठ अशी नगरी होती. तिचे नाव उज्जयिनी होते. सर्व राजे हात जोडून शिवमंदिरापुढे आले, लवटांगण घालू लागले आणि त्या बालकालाही वंदन करू लागले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हा ते म्हणाला, ज्याला शिव प्रसन्न झाला त्याचे गवताचे खोपटे देखील सोन्याचे घर बनले. शत्रू हे जेव्हा मित्र होऊन येतील तेव्हा संपूर्णपणे झुकतील. तेव्हा सिद्धी त्यांच्या घरची दासी होऊन न मागणी करताच इच्छा पूर्ण करेल. अंगणातील वृक्ष हेच कल्पवृक्ष होतील व ते इच्छिलेले फळ देतील. मुका पंडित होईल व पांगळा वाऱ्यापुढे धावेल. जन्मांध रत्नपाखरी होतील. मूळ देखील उत्तमसा वक्ता होईल. दरिद्रास भाग्य घेऊन तो सार्वभौम्य होईल. कोणतेही प्रयास न करता दुर्गम ठिकाणी चिंतामणी हाती येईल. त्रिभुवनात कीर्ती होईल. सर्व राजे चरणवंदन करतील. जेथे खणावे तेथे द्रव्यसाठे सापडतील. फारसा अभ्यास न करता वेदांचा सारांश हाती येईल. उमाविलास भेटेल तेव्हा सर्व प्रकारचे कौशल्य हाती येतील. सर्व राजे म्हणू लागेल, हे गवळीपुत्रा, तुझा गोकाळहण शंकर प्रसन्न झाला आहे. हे स्नेहाळा, गाय आणि ब्राह्मण याचे पालन पोषण कर. गोपाळ चंद्रसेन धन्य हो. येथे प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली. सर्व राजे आश्चर्य करीत होते. इतक्यात तेथे अंजनीप्रिय वायुपुत्र हनुमान प्रकट झाला. सीतेच्या प्रियकराचा ताप हरण करणारा, इंद्रदिताच्या पिताचा नगर दहन करणारा व मदनाचे दमन करणारा असा रामचंद्राच्या चरणकमलावरील भुंगा होता. त्याने द्रोणपर्वत उचलला होता व उर्मिलापती लक्ष्मणाच्या प्राणाचे रक्षण केले. त्याने कुंतीच्या तृतीय पुत्राच्या अर्जुनाच्या ध्वजाची अग्रहस्ती सतत बसून त्याचे रक्षण केले. अशा प्रकारे मारुती प्रकट होताच सर्व राजे लोक त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. रामाला प्रिय अशा हनुमंताने बाळास हृदय कवटाळून त्याला उपदेश केला. साक्षात रुद्र असलेल्या हनुमंताने बालकाला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून त्याला न्यास, म्रातका, ध्यानपद्धती, प्रदोषव्रत आणि सोमवार याची माहिती सांगितली. हनुमंताने त्या बालकाच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा जणू तळहातारावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे तो बालक 14 विद्यांमध्ये निपुण झाला व 64 कला अवगत झाल्या. हनुमंताने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले व सर्व राजे जय जयकार करू लागले व देव आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. तेव्हा अंजलीच्या हृदयकमळावरील भुंगा अर्थात हनुमान श्रीकर याला म्हणाला, आता हे ऐकून तुला आनंद वाटेल की तुझ्या 8व्या पिढीत गोकुळातील गवळ्याचा राजा नंद जन्मास येईल. त्याचा पुत्र कंसाचा वध करणारा, पितांबरीत शिशुपालनाचा वध करता, कौरवाचा दमन करता, पांडवांचा पालन करता गोविंद असा श्रीकृष्ण असेल. श्रीहरीने अत्यंत आणि अनंत अवतार घेतले असून ते मागेही झाले व पुढेही होतील. ज्याप्रमाणे जपमाळेचे मणी पुन्हा पुन्हा परतून येतात त्याचप्रमाणे ती अवतार स्थिती आहे किंवा संवत्सर, महिना, तिथी व वार हे जसे पुन्हा पुन्हा परत येतात त्याप्रमाणे हे शंकरा विष्णू पुन्हा पुन्हा अवतार धारण करीत असो. हे सांगून हरिकुळभूषण हनुमान तेथे अंतर्धान पावला व सर्व राजे म्हणू लागले, श्रीकर धन्य झाला, त्याचे भाग्य थोर आहे. ज्याला साक्षात हनुमंत श्री गुरुरूपाने लाभला त्यास कशाची कमतरता भासणार. श्रीकर व चंद्रसेन यांनी राजा समूहाची बोळवण केली. त्याने वस्त्रे व अलंकार देऊन बोळविल्यानंतर ते आपल्या स्थायी गेले. पुढे श्रीकर आणि राजा चंद्रसेन हे दोघेही जण प्रेमपूर्वक सोमवार व प्रदोष व्रताचे आचरण करू लागले. तसेच मोठ्या उत्साहात शिवरात्री उत्सव करू लागले. या याचकाच्या इच्छा पूर्ण करीत असत. अखेर दोघांनीही शिवलीलामृत श्रवण करत पुढे शिवपदास प्राप्त झाले. हा अध्याय पठन केल्यास संतती, संपत्ती, आयुष्य यांच्यात वृद्धी होते. ज्याचे मन शिवाच्या आराधनेत रमले त्याला विघ्ने व भीती कशी बरे असणार. शिवलीलामृत हा ग्रंथरूपी सूर्य पाहून सज्जनरूपी कमळे उमलतात. येथे जीव व शिव हे दोन्ही चक्र पक्षी प्रेमपूर्वक एकरूप होतात. निंदक, दुर्जन व अभक्त लोक भिवागीत घुबडांसारखे अंधारात राहतात. वैकुंठनाथ विष्णू शिवनिंदिकांना महानगरात धाडतो. हे अप्रविप्र विष्णुनिंदक असतील त्यांना
त्रिनेत्रधारी शंकर कुंभपाक नरकात पाठवतो. अशा प्रकारे यमही विष्णू हा शिव याच्या निंदकास नाना प्रकारचे त्रस्त करतो. हे ब्रह्मानंद स्वरूपी अतिश्रेष्ठा, हे मृडानी प्रियकरा शिव, आपण श्रेष्ठ अशा कैलास पर्वतावर निवास करता. आपण श्रीधरास वर दिलात. आपल्या लीला आपणास वधवून घ्यावी. स्कंदपुराणी ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत हा प्रचंड ग्रंथ सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा 4था अध्याय सज्जन भक्तजन अखंडपणे श्रवण करोत. श्री सांब सदाशिव प्रणमस्तु. शिव भवतु. इति चतुर्थोऽध्याय समाप्त. पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.